श्रीमद् भगवद्गीता अध्याय 14। ओम श्री परमात्मने नमः। अथ चतुर्दशोऽध्यायः। श्री भगवानुवाच परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः। श्री भगवान म्हणाले, ज्ञानातीलही अतिउत्तम ते परमज्ञान मी तुला पुन्हा सांगतो की जे जाणल्याने सर्व मुनिजन या संसारातून मुक्त होऊन परमसिद्धी पावले आहेत। इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च। हे ज्ञान धारण करून माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले पुरुष सृष्टीच्या आरंभी पुन्हा जन्माला येत नाहीत आणि प्रलयकाळीही व्याकुळ होत नाहीत। मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहम् संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत। हे अर्जुना, माझी महद ब्रह्मरूप मूळ प्रकृती संपूर्ण भूतांची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे आणि मी त्या योनीच्या ठिकाणी चेतन समुदाय रूप गर्भाची स्थापना करतो। त्या जडचेतनाच्या संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ती होते। सर्व योनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनि रहं बीजप्रदः पिता। हे अर्जुना, नाना प्रकारच्या सर्व जातीत जितके शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात त्या सर्वांचा गर्भधारण करणारी माता प्रकृती आहे आणि बीज स्थापन करणारा मी पिता आहे। सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसंभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्। हे अर्जुना, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले तिन्ही गुण अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात। तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ। हे निष्पापा, त्या तीन गुणामधील सत्वगुण निर्मळ असल्यामुळे प्रकाश उत्पन्न करणारा आणि विकाररहित आहे। तो सुखासंबंधीच्या व ज्ञानासंबंधीच्या अभिमानाने बांधतो। रजो रागात्मकं विद्धि तृष्णासंगसमुद्भवम् तन्निबध्नाति कौन्तेय
कर्मसंगेन देहिनम. हे अर्जुना, रागरूप रजोगुण इच्छा व आसक्ती यापासून उत्पन्न झालेला आहे असे समज. तो या जीवात्म्याला कर्माच्या आणि त्यांच्या फळांच्या संबंधाने बांधतो. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां. प्रमादालस्यनिद्राभिस् तन्निबध्नाति भारत. हे अर्जुना, सर्व देहाभिमानी पुरुषांना मोह पाडणारा तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे असे समज. तो या जीवात्म्याला प्रमाद, आळस आणि झोप यांनी बांधतो. सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत. ज्ञानमावृत्य तु तमः प्रसादे संजयत्युत. हे अर्जुना, सत्वगुण सुखाला, रजोगुण कर्मांना, तसेच तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमाद करण्यालाही प्रवृत्त करतो. रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत. रजः सत्वं तमश्चैव तमः सत्वं रजस्तथा. आणि हे अर्जुना, रजोगुण आणि तमोगुण यांना दडपून सत्वगुण वाढतो. सत्वगुण व तमोगुण दडपून रजोगुण वाढतो. तसेच सत्वगुण व रजोगुणाला दडपून तमोगुण वाढतो. सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते. ज्ञानं यदा तदा विद्याद् विवृद्धं सत्वमित्युत. ज्यावेळी या देहात तसेच अंतःकरणात व इंद्रियात चैतन्य आणि विवेक शक्ती उत्पन्न होते, त्यावेळी असे समजावे की सत्वगुण वाढला आहे. लोभः प्रवृत्तिरारंभः कर्मणाम शमः स्पृहा. रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. हे अर्जुना, सत्वगुण वाढल्यावर लोभ, प्रवृत्ती, स्वार्थाने प्रेरित होऊन फळाच्या इच्छेने कर्माचा आरंभ, अशांती आणि विषयभोगांची लालसा ही सर्व उत्पन्न होतात. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च. तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नंदन. हे अर्जुना, तमोगुण वाढल्यावर अंतःकरण व इंद्रिये यात अंधार, कर्तव्य कर्मात प्रवृत्ती नसणे, व्यर्थ हालचाली आणि झोप इत्यादी अंतःकरणाला मोहित करणाऱ्या वृत्ती ही सर्व उत्पन्न होतात. यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदां लोका नमलान् प्रतिपद्यते. जेव्हा हा मनुष्य सत्वगुण वाढलेला असताना मरण पावतो, तेव्हा तो उत्तम कर्मे करणाऱ्या निर्मळ दिव्य स्वर्गादी लोकात जातो. रजसी प्रलयं गत्वा कर्मसंगीषु जायते.
तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते. रजोगुण वाढलेला असता मरण पावल्यास कर्माची आसक्ती असणाऱ्या मनुष्यात जन्मतो. तसेच तमोगुण वाढला असता मेलेला माणूस, किडा, पशु, पक्षी इत्यादी मूढ विवेकशून्य जातीत जन्मतो. कर्मणः सुकृतशाहुः सात्विकं निर्मलं फलं. रजसस्तु फलं दुःख मज्ञानं तमसः फलं. श्रेष्ठ सात्विक कर्माचे सात्विक अर्थात सुख, ज्ञान आणि वैराग्य इत्यादी निर्मळ फळ सांगितले आहे. राजस कर्माचे फळ दुःख, तसेच तामस कर्माचे फळ अज्ञान सांगितले आहे. सत्वात् संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च. प्रमाद मोहौ तमसो भवतो ज्ञानमेव च. सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते. रजोगुणापासून निःसंशय लोभ आणि तमोगुणापासून प्रमाद आणि मोह उत्पन्न होतात आणि अज्ञानही उत्पन्न होते. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः. जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. सत्वगुणात असलेले पुरुष स्वर्गादी उच्च लोकात जातात. रजोगुणात असलेले पुरुष मध्य लोकात म्हणजे मनुष्य लोकातच राहतात आणि तमोगुणाचे कार्य असलेल्या निद्रा, प्रमाद आणि आळस इत्यादीत रत असलेले तामसी पुरुष अधोगतीला अर्थात कीटक, पशु इत्यादी नीच जातीत तसेच नरकात जातात. नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति. गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. ज्यावेळी द्रष्टा तिन्ही गुणाशिवाय दुसरा कोणीही करता नाही असे पाहतो आणि तिन्ही गुणांच्या अत्यंत पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद घन स्वरूप मला परमात्म्याला तत्वतः जाणतो, त्यावेळी तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. गुणानेतान तित्यत्रीन देही देह समुद्भवान. जन्म मृत्यू जरा दुःखैर विमुक्तो मृतमश्नुते. हा पुरुष शरीराच्या उत्पत्तीला कारण असलेल्या या तिन्ही गुणांना उल्लंघून जन्म, मृत्यू, वार्धक्य आणि सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्त होऊन परमानंदाला प्राप्त होतो. अर्जुन उवाच कैर्लिङ्गैस्त्रीन् गुणानेता नतितो भवति प्रभो. किमाचारः कथं चेतांश त्रीन् गुणान् तिवर्तते. अर्जुन म्हणाला, या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष
कोणकोणत्या लक्षणांनी युक्त असतो आणि त्याचे आचरण कशा प्रकारचे असते, तसेच हे प्रभू मनुष्य कोणत्या उपायाने या 3 गुणांच्या पलीकडे जातो. श्री भगवानुवाच प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पांडव न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, जो पुरुष सत्वगुणाचे कार्यरूप प्रकाश, रजोगुणाचे कार्यरूप प्रवृत्ती आणि तमोगुणाचे कार्यरूप मोह ही प्राप्त झाली असता त्यांचा विषाद मानत नाही आणि प्राप्त झाली नाही तरी त्यांची इच्छा करीत नाही. उदासीन वदासीनो गुणर्यो न विचाल्यते गुणा वर्तन्त इत्येव योवतिष्ठति नेंगते. जो साक्षीरूप राहून गुणाकडून विचलित केला जाऊ शकत नाही आणि गुणच गुणात वावरत आहेत असे समजून जो सच्चिदानंद घन परमात्म्यात एकरूप होऊन राहतो व त्या स्थितीपासून कधी ढळत नाही. सम दुःख सुखः स्वस्थः समलोष्टाश्मकांचनः तुल्यप्रिया प्रियो धीरस् तुल्यनिंदात्मसंस्तुतिः. जो पुरुष निरंतर आत्मभावात राहून सुख दुःख समान मानतो, माती दगड आणि सोने यांना सारखेच मानतो, ज्याला आवडती व नावडती गोष्ट सारखीच वाटते, जो ज्ञानी आहे आणि स्वतःची निंदा व स्तुती ज्याला समान वाटतात, मानापमानयोस्तुल्यस् तुल्यो मित्रारिपक्षयोः सर्वारंभ परित्यागी गुणातीतः स उच्यते. जो मानव अपमान सारखेच मानतो, ज्याची मित्र व शत्रू या दोघांविषयी समान वृत्ती असते, तसेच सर्व कार्यात ज्याला मी करणारा हा अभिमान नसतो, त्याला गुणातीत म्हणतात. मां च यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते स गुणान् समतीत्येतान् ब्रह्मभूयाय कल्पते. आणि जो पुरुष अव्यभिचारिणी भक्ती योगाने मला निरंतर भजतो, तो सुद्धा या 3 गुणांना पूर्णपणे उल्लंघून सच्चिदानंद घन ब्रह्माला प्राप्त होण्यास योग्य ठरतो. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाः मृतस्या व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च. कारण त्या अविनाशी परब्रह्माचा, अमृताचा, नित्यधर्माचा आणि अखंड एकरस आनंदाचा आश्रय मी आहे. हरिः ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुन संवादे गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु।